नमस्कार मित्रांनो, नॉलेज फॉर डेव्हलपमेंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक असं नवीन नॉलेज घेऊन आलो आहे जेणेकरून ते आपल्या प्रत्येकाच्या डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून आजची गोष्ट हे सर्वांना समजेल. बिकॉज हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. तर CTETचा अपडेट आपल्यासमोर आलेला आहे, ते मी आपणाला सांगू इच्छितो. जे म्हणजे आपण जो फॉर्म भरला होता त्यावेळेस CTETसाठी एक्झाम सेंटर आपण निवडलेले होते. 3 सेंटर निवडलेले होते. तर त्यापैकी कोणते सेंटर आपल्यासाठी आले ते आपणाला CTETने जाहीर केले आहे ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग ते कसं पाहायचं ते आपण बघून घेऊया. सर्वप्रथम आपण गुगल क्रोममध्ये CTET.nic.in अशा पद्धतीची वेबसाईट टाईप केल्यानंतर आपणाला हा सर्व होम पेज ओपन होईल. त्यामध्ये इथं होमवरती जायचं आहे आपणाला आणि होमवरती जाऊन इथं व्ह्यू डेट अँड सिटी फॉर CTET डिसेंबर 24 अशा पद्धतीचं इथं दिसेल. त्यावरती बस आपणाला फक्त इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं परत खाली व्ह्यू डेट अँड सिटी फॉर CTET वरती क्लिक करायचं आहे. अशीच अपडेट माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थोडासा वेळ लागत आहे यासाठी. आपण पाहूया की जेणेकरून कोणती माहिती आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. तर त्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर जो आपण फॉर्म भरलेला जो होता त्यावेळेस आपणाला एक ॲप्लिकेशन नंबर दिलेला असणार. जर तो ॲप्लिकेशन नंबर आठवत नसेल तर आपण जो ईमेल ID दिलेला होता त्या ईमेलवरती जाऊन तुम्ही CTET असं सर्चसुद्धा करू शकता. तिथे सुद्धा आपला जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो तिथे भेटेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ हे जे काही डिटेल याने मागितलेली आहे माहिती ती द्यायची आहे आणि सिक्युरिटी पिन टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपणाला आपल्यासाठी कोणतं एक्झामसाठी सेंटर भेटलेलं आहे ते सुद्धा समजेल आणि ते सोबतच कोणत्या डेटला आहे, 14ला आहे की एक्झॅक्ट 15ला आहे ते सुद्धा समजणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आणखीन आपण अद्ययावत माहिती घेऊन मी आपल्यापर्यंत येईल. त्यासाठी आपण याला चॅनलला नॉलेज फॉर डेव्हलपमेंट चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि नवीन काही माहिती आवश्यक वाटत असेल तर त्याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. धन्यवाद.